हॅलो एव्हरीवन. MST CET 2026मध्ये 98% प्लस स्कोअर करायचा आहे. पण सिलेबस बघितला की टेन्शन येते की काय स्टडी करावं, कसं करावं याचं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला गेम चेंजर ठरू शकतो. तर मी इथे स्वागत करतो तुमचं आपल्या माऊली क्लासचे यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला MST CET 2026साठी असे काही इम्पॉर्टंट 30 चॅप्टर्स आहे ते सांगणार आहे. चॅप्टरचा अभ्यास करून तुम्ही 130+ स्कोअर इझिली करू शकता. जर तुम्ही या चॅप्टरचा डिटेल स्टडी केला तर तुम्ही 130+ स्कोअर म्हणजे ॲव्हरेज शिफ्टमध्ये 130+ स्कोअर केला तर 95% स्कोअर येऊ शकतो. तर सुरुवातीला जाणूया केमिस्ट्रीबद्दल. तर केमिस्ट्रीमधले मी काही 10 चॅप्टर सांगणार आहे, ज्यामधून ॲव्हरेजली प्रत्येक चॅप्टरमधनं किमान 3 किंवा 4 क्वेश्चन येत असतात. तर फिजिकल केमिस्ट्रीमधले पहिले जे 6 चॅप्टर आहेत त्यामधनं 3-3 क्वेश्चन येतात आणि खाली राहिलेले जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर आहेत जसे हॅलोजन, डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इतर अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलेशन या चॅप्टरमधून प्रत्येकी 4 क्वेश्चन हे विचारले जातात. तर टोटल तुम्ही 4 चॅप्टर्स करून तुम्ही इझिली 30+ स्कोअर करू शकता. आपण फिजिक्सबद्दल अशाच प्रकारे फिजिक्समध्ये सुद्धा मी 10 चॅप्टर सांगितले. त्यामध्ये ॲव्हरेजली प्रत्येक चॅप्टरमधून 3 किंवा 4 क्वेश्चन हे विचारले जातात. डिपेंड करतं चॅप्टरच्या वेटेजवरती. काही चॅप्टर 3 मार्काचं वेटेज करतात, काही चॅप्टर 4 मार्काचं वेटेज करतात. जर हे सर्व 10 चॅप्टर जर तुम्ही केले तर इझिली तुम्ही 30+ स्कोअर जो आहे तो अचीव करू शकता. तर यामध्ये इम्पॉर्टंट चॅप्टर राहील इलेक्ट्रोस्टॅटिक, सुपरपोजिशन ऑफ वेव ऑप्टिक्स, त्यानंतर AC सर्किट. हे चॅप्टर खूप वेटेज कॅरी करतात. त्यानंतर आता मॅथ्सबद्दल बोलूया. तर मॅथ्सबद्दल बोलायचं झाल्यास मॅथ्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर येतात व्हेक्टर्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. व्हेक्टर्समधनं कोणकोणत्या शिफ्टमध्ये 7 क्वेश्चन किंवा 6 क्वेश्चन विचारले जातात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधनं 5 किंवा 6 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लाईन्स अँड प्लेनमधनं 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. मॅथमॅटिकल लॉजिकमधनं 2 क्वेश्चन झाले तुमच्या मॅथ 1चे चॅप्टर. मॅथ 2मध्ये डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे तुमचे मॅथ 2 चॅप्टर आहे. तर यामध्ये जे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन चॅप्टर ते इम्पॉर्टंट्स आहेत. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यातून प्रत्येकी 2 किंवा 1 क्वेश्चन हा जो विचारला जाऊ शकतो. तर मॅथमध्ये एका क्वेश्चनला 2 मार्काचा वेटेज असतो. त्यामुळे तुम्ही 66 to 72 मार्क इझिली स्कोअर करू शकता. जर तुम्ही एवढा स्कोअर केला तुम्ही मॅथमध्ये 95% अबोव्ह पण स्कोअर करू शकता. तर जर आपण टोटल केली, जसं मॅथमध्ये आपण 70+ अज्युम करूया, केमिस्ट्रीमध्ये 30+ आणि फिजिक्समध्ये 30+, तर टोटल स्कोअर होता आहे 130+चा. तर 130+ स्कोअरला तुम्ही 96 किंवा 97% पण स्कोअर करू शकता. आणि जर हार्ड शिफ्ट असली आणि 130+ स्कोअर जर तुम्ही केला ते तर तुमचे 99 किंवा 98% बनण्याचे पण चान्स बनतात. त्यानंतर एवढा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला किमान किती दिवस लागतील. तर आजपासून बघायचं झाल्यास तर MST CET एक्झाम ही पुढच्या 4 महिन्यावर आहे आणि त्यामध्ये तुमचे बोर्ड्स राहतील, प्रिलिम्स राहील. जर तुम्ही ड्रॉपर असाल तर वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला 4 मंथ पूर्ण मिळणार आहे. तर आपण ॲव्हरेजली पकडूया आपल्याकडे 60 डेज सिलेबस कव्हर करण्यासाठी आहे. तर आपण जर ठरवलं काय 30 डेजमध्ये 2 चॅप्टर म्हणजे 2 दिवसामध्ये 1 चॅप्टर कव्हर केला म्हणजे 30 डेजमध्ये 60 चॅप्टर आपले जे कव्हर होऊ शकतात. किंवा आपण याला वीकली पण फॉलो करू शकतो. जसं वीक 1मध्ये मॅथचे 2 चॅप्टर्स कव्हर करायची, वीक 2मध्ये केमिस्ट्रीचे 3 चॅप्टर किंवा 2 चॅप्टर कव्हर करायचे. तसंच फिजिक्ससाठी पण फॉलो केलं तर आपण सिलेबस इझिली कव्हर करू शकतो. यामध्ये एक लक्षात ठेवायचं का तुम्हाला MCQ जे आहे ते प्रॉपरली सॉल्व करायचे आहे, खूप प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर
काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर सुरुवातीला जो सिलेबस पॅटर्न आहे तो 80+20 आहे. म्हणजे 80% क्वेश्चन जे आहे ते तुमच्या 12thमधनं येणार आणि 20% क्वेश्चन जे आहे ते 11thमधनं येणार प्रत्येक शिफ्टमध्ये. MSTCT एक्झामला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसते, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर यावर्षीपासून गव्हर्नमेंटने नवीन नियम आणला आहे का MSTCT एक्झाम ही वर्षातून 2 वेळा घ्यायची. तर पहिला अटेम्प्ट जो आहे तो एप्रिलमध्ये येणार, दुसरा जो आहे तो मेमध्ये येणार. तर कोणता अटेम्प्ट तुम्ही द्यायला पाहिजे त्याबद्दल बोलायचं झाल्यास तर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट जे आहे ते दिले पाहिजे. एप्रिलचा अटेम्प्ट दिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स काय हाय होणार आणि तुम्हाला कुठं अडचण येते आहे, काय बॅक पॉईंट आहे ते तुम्हाला ड्रॉबॅक दूर करता येतील, समजून जातील. त्यानंतर ही जी टेस्ट आहे ती MCQ बेस आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील. म्हणजे हा पेपर आहे तुमचा ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी तुम्हाला कुठलं एक सेंटर अलॉट होणार आहे. त्यानंतर पेपर जो आहे तो 3 अवर्सचा राहील. प्रत्येक पेपरला 90 मिनिट्स राहतील. तसे पेपर 1मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि पेपर 2मध्ये मॅथ राहील. आणि एक प्रो ट्रिप म्हणजे तुम्हाला प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर मॉक टेस्ट जी आहे ती द्यायची आहे आणि सगळं कवर झाल्यानंतर तुम्हाला फुल लेंथ एक मॉक टेस्ट द्यायची आहे, जेणेकरून तुमचा स्कोअर जो आहे तो इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला प्रॅक्टिस आणखी होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोचवा. धन्यवाद.